आणि बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाबाबत आम्ही प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावरच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण पाहूयात मीडिया सेंटरवर. पहिली प्रतिक्रिया विनोद मुंडे यांची आहे. महायुती सरकारच्या योजना निधीअभावी बंद होत आहेत. शेतकरी वर्गाला हवी तशी मदत मिळत नाही. परिणामी महायुती सरकारला मोठा फटका बसेल असं त्यांचं म्हणणं आहे. एक्सवरून गोपाळ यांची प्रतिक्रिया. या आंदोलनाचा फटका महायुतीला आणि फायदा महाविकास आघाडीला होईल. युट्यूबवरनं वैभव घरळ म्हणतायत, गुवाहाटीला गेला तेव्हा शेतकरी दिसला नाही. आता विधानसभेला पडलेत त्यामुळे त्यांना शेतकरी दिसायला लागलेत. युट्यूबवरून वैभव संचेत यांची प्रतिक्रिया. निवडणुका जाहीर झाल्यावरती दुसरेच मुद्दे उभे राहतील. फेसबुकवरून उल्हास राऊत म्हणतायत, सत्तेवर येणारे प्रत्येक सरकार हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे वचन जाहीरनाम्यामध्ये देऊनच सत्तेवर येतात. एकदा सत्ता मिळाली की त्यांना जाहीरनाम्याचा विसर पडतो. फेसबुकवरून पुढची प्रतिक्रिया रोहित भागवत यांची आहे. बच्चू कडूंचं सर्वाधिक नुकसान होईल. राजकीयदृष्ट्या साईडलाईन झाल्यावरती ते आंदोलन करतात, मोठे झाल्यावरती थंड होतात. फटका नक्कीच भाजपला बसेल. प्रत्येक निवडणुकीमध्ये नवीन आश्वासन दिलं जातं पण पूर्ण होत नाही. नितीन माळी यांची प्रतिक्रिया आहे. जे सत्तेत नसतात त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसतात. सत्तेत असल्यावरती त्यांना शेतकरी आठवत नाहीत. रमेश कांगणे इंस्टाग्रामवर. कडू मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी वाटली नाही का? गुवाहाटीमध्ये गेल्यावरती शेतकऱ्यांच्या व्यथा दिसल्या नाहीत का? रंगनाथ जाधव यांची प्रतिक्रिया आहे.